जालना जिला पुलिस अधीक्षक शैलेश बलगौड़े ने पत्रकार परिषद में कहा कि जिले में बढ़ते हुए अपराध को देखते हुए 2 दिन पहले आयोजित अपराध बैठक में जिला पुलिस अधीक्षक ने पुलिस निरीक्षकों को सूचित किए जाने के बाद स्थानिक अपराध शाखा की टीमों द्वारा 6 अवैध पिस्तौल और 12 जिंदा कारतूस जब्त किए गए हैं। जिले में हर अपराध में पिस्तौल के खुलेआम इस्तेमाल के कारण जालना में कानून व्यवस्था की समस्या पैदा हो गई थी, जिसने कुछ दिन पहले हुए गजनन तौर पर दिन दहाड़े गोली मारकर हत्या की गई थी, जिसके परिणाम स्वरूप पुलिस अधीक्षक शैलेश बलगौड़े ने जिले में अवैध पिस्तौल रखने वालों के खिलाफ कार्यवाही करने के निर्देश दिए थे। जिसके बाद स्थानीय अपराध शाखा की टीमों द्वारा गुप्त सूचना के आधार पर तलाशी अभियान में 6 को गिरफ्तार कर 6 पिस्तौल के साथ 12 जिंदा कारतूस सहित 1 तलवार और 5 मोबाइल फोन भी जब्त किए गए हैं। इसका बाजार मूल्य भाव 3,50,700 रुपए है। जालना से संवाददाता संजय आहिर की रिपोर्ट। आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या आठवड्यामध्ये एक घटना आपल्या शहरामध्ये घडली होती, जिथे आमच्या रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार जे होते गजानन चव्हाण यांचा मंठा चौफुली येथे फायरआर्म यूज करून मर्डर झालेला होता। त्या घटनेमध्ये स्थानिक गुन्हे शाखा उपविभाग जालना त्यांचे सर्व प्रभारी अधिकारी आणि टीम्स आपण तयार केल्या होत्या आणि त्यातले 4 आरोपी पकडलेले होते आणि त्याच्यानंतर त्यातला एक आता ॲडमिट आहे आणि त्या घटनेमध्ये सुद्धा आपण 2 अग्निशस्त्र त्यावेळेस जप्त केले होते, जे घटनेमध्ये वापरलेले होते। त्याचाच पुढची कडी म्हणून की दरवेळेस जी घटना आपल्याकडे होते आणि जी आपण सर्वांनी पण नेहमी मुद्दे मांडलेले आहेत की फायरआर्म यूज होतं त्या गुन्ह्यापुरतं राहतं, परंतु परत पुढे त्याची जी पाळीमुळे जी खोलायला लागतात ती कुठेतरी आम्ही कमी पडतो किंवा त्याच्याकडे थोडासा तो पार्ट मिस होतो। तर यावेळेस संपूर्ण आमच्या टीमनी स्थानिक गुन्हे शाखा उपविभाग जालना, प्रभारी अधिकारी सदर बाजार, कदीम, मौजपुरी या सर्वांनी टीमनी पूर्ण डिटेलमध्ये आणि त्याच्या संपूर्ण देखरेखीखाली अपर पोलीस अधीक्षक यांच्या आमचं कंटिन्युअसली इंट्रोगेशन जे रेकॉर्डचे आरोपी जे आम्ही अटक केले होते त्या 302च्या घटनेमध्ये त्यांच्या चौकशीतनं शहरामध्ये अशा प्रकारचे अग्निशस्त्र बाळगणारे जे व्यक्ती आहेत अशांची माहिती पोलिसांनी गोळा करून त्यांना जे सप्लायर जे आहेत कोणाकडनं जे हत्यार आलेली होती तो त्या व्यक्तीला पकडण्यामध्ये यश प्राप्त केलं। त्याच्यातनं माझ्या पुढच्या लिंक लागल्या, त्यातनं आता 6 अग्निशस्त्र आणि 12 जिवंत कारतूस आपण आतापर्यंत रिकवर केलेले आहेत, तलवार जप्त केलेली आहे आणि 6 वेगवेगळे गुन्हे, कारण ही 6ही व्यक्ती वेगवेगळे आहेत, त्यांच्यावरती 6 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये सदर बाजारमध्ये 2 आहेत, कदीममध्ये 2 आहेत आणि मौजपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या सर्वांची पोलीस कस्टडी आम्ही आज मागणी माननीय न्यायालयाकडे केलेली होती आणि न्यायालयाने 21 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्याच्यामध्ये अजून ज्या पुढच्या लिंक्स आम्हाला डेव्हलप करायच्या आहेत की आता मिडल लिंक आम्हाला सापडलेली, पण अजून जी शेवटची लिंक आहे तिथपर्यंत पोहोचणं, ज्या जिल्ह्यातनं येतात आपल्याकडे तिथपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। त्यासोबतच इतर अशा प्रकारचे अग्निशस्त्र बाळगणारे जिल्ह्यातले जे व्यक्ती आहेत त्यांचा सुद्धा शोध घेणं आणि त्यांच्यावरती कारवाई करणं हा प्रयत्न राहणार आहे। यातले जे आरोपींची नावं आपल्याला दिलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, आशिष चव्हाण आहे, त्याच्यावर